सावनेर नगर परिषद चुनाव के प्रचार कार्यालय के उद्घाटन कार्यक्रम में क्षेत्र के विधायक आशीष देशमुख ने हाल ही में कांग्रेस छोड़कर भाजपा में शामिल हुए रेत आईपीएल और वसूली माफिया बताए जाने वाले व्यक्तियों पर नाराजगी व्यक्त की है। देशमुख ने मंच से ही इन लोगों को पार्टी से निकालने की चेतावनी दी, जिससे चुनाव के ठीक पहले भाजपा में हलचल मच गई। कार्यक्रम में उपस्थित भाजपा नागपुर जिला अध्यक्ष मनोहर कुंभारे ने तत्काल प्रेस कॉन्फ्रेंस बुलाकर घोषणा की कि नितिन पिंपड़े और अमित राय सहित हाल ही में शामिल सभी व्यक्तियों को पार्टी से रद्द किया जाता है। कुंभारे ने यह भी स्पष्ट किया है कि इन्हें पार्टी में लेने का निर्णय उनका व्यक्तिगत था और इसमें राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले का कोई हस्तक्षेप नहीं था। उन्होंने स्वीकार किया कि कोराडी कार्यालय में बावनकुले द्वारा इन कार्यकर्ताओं को अंगवस्त्र पहनाकर स्वागत किया जाना महज एक सहयोग था। विधायक आशीष देशमुख की भावनाओं का सम्मान करते हुए भाजपा ने पिंगड़े और राय को पार्टी से बाहर करने का आदेश भेज दिए है, जिससे अचानक उभरे आंतरिक विवाद को शांत करने का प्रयास किया जा रहा है। नरेंद्र पिंपळे आणि अमित राय यांचा भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश जिल्हा भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी केला होता। याच्यामध्ये माननीय नामदार पालकमंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा त्याच्यामध्ये कसलाही त्या ठिकाणी त्यांचा संबंध नाही ना, त्यांच्यामध्ये आशिष बाबूंचा सुद्धा त्याच्यामध्ये संबंध नाही। त्यांना पक्षामधून नरेंद्र पिंपळे आणि अमितजी राय यांना सर्वांना त्या ठिकाणी पक्षामधून निष्कासित केलेला आहे। पक्षप्रवेश त्या दिवशी त्यांची कल्पना त्यांना सुद्धा नव्हती किंवा माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांना सुद्धा नव्हती। ते अचानक त्या ठिकाणी आले होते, पण मी त्यावेळेस प्रवेश पहिलेच त्या ठिकाणी घेऊन घेतलेले होते। त्यांना त्याच्याबद्दल कसली त्यांना कल्पना नव्हती, त्यांना कसलीही त्या ठिकाणी कल्पना सुद्धा नव्हती। त्या गोष्टीसोबत त्यांचा कसलाही त्या ठिकाणी संबंध नाही। पक्षप्रवेश त्यांना निष्कासित केला, पक्षप्रवेश रद्द केला आपण नाही। तो पक्षप्रवेश त्या स्थानिक ठरावावर म्हणजे त्या जिल्हा मी सांगितलं की जिल्हा भाजपाने त्या ठिकाणी त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला होता। म्हणून मी भारतीय जनता पक्षाचा काटोल जिल्ह्याचा अध्यक्ष आहे आणि भारतीय जनता पक्ष या ठिकाणी 100% त्या ठिकाणी अध्यक्षासहित पूर्ण नगरसेवक निवडून येणार आहे। हा निकाल 3 तारखेला सर्व जनतेला त्या ठिकाणी कळणार आहे। कोणी अपप्रचार जर करत असेल, माननीय आमदार साहेब भक्कमपणे, माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, डॉक्टर पोतदार साहेब, ही सर्व मंडळी भारतीय जनता पक्षाचं काम करत आहे आणि 100% ते पक्षाचे आमदार साहेबांनी सांगितलं की या सर्वात योग्य उमेदवार संजना मंगळे ह्या अध्यक्षपदाच्या योग्य उमेदवार आहे। हे सुद्धा आशिष बाबूंनी त्या ठिकाणी सर्वांना सांगितलेलं आहे आणि 100% पूर्ण भारतीय जनता पक्षाचे अध्यक्षाचे सर्व उमेदवार त्या ठिकाणी निवडून येणार। महाराष्ट्र टीवी 24 के लिए किशोर ढूंढले, सावनेर।